मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता जी मंजू असते तिचे सगळे काही प्रयत्न चालू असतात तात्यासाहेबांविरुद्ध पुरावे शोधण्याचे. तर आता ती सगळे पुरावे शोधण्याचा तिचा प्रयत्न चालूच असतो. तर आता सत्या मंजूवर नाराज असतो. तर तो म्हणतो की वाघमारे, तुम्ही तात्यासाहेबांवरती डाऊट घ्यायला नको होता, पण तुम्ही माफी मागितली. पण कोणत्या नवऱ्याला वाटतं बरोबर नाही वाटत की आपल्या बायकोनी आपल्यासमोर दुसऱ्या कोणाची माफी मागावी. काय करणार वाघमारे, माझा पण नाईलाज होता, असं तो मनातल्या मनात म्हणत राहतो. तर आता संध्याकाळी मंजू आणि सत्या जेवायला बसतात. तर आता सत्या नाराजच असतो. तर आता जी मंजू आहे सकाळी ती म्हणते की अरे सत्या, तुला माहिती का आज त्या आजीबाई आल्या होत्या. तर सत्या म्हणतो हो का, काय म्हटलं त्या आजीबाई. तर त्या म्हटल्या काही नाही, त्या डब्याचं काम लावून दिलं ना मी त्यांना, त्याच्यामुळे त्यांना खूप आनंद झाला. अरे त्या म्हणत्या तुझ्यामुळं मी काम भेटलंय मला. आणि सत्या त्या खूप खुश आहेत रे. तर सत्या म्हणतो हो ना. तर मंजू म्हणते की तुझ्याकडं मित्रांना वगैरे काही असलं ना तर सांग बरं का, त्या बरोबर करून देतील काम, ते डबे देतील. तर सत्या म्हणतो ठीक आहे. तर आता मंजू पोलीस स्टेशनला येते सकाळीच आणि ते निघालेले असतात. मंजू त्यांना त्या माणसाला घेऊन जायचं असतं, पण मोरे सर आणि ते निघालेले असतात. तर आता मोरे सर रोडनी चाललेले असतात. तर आता इकडं जी मंजू आहे ती पोलीस स्टेशनला असते. मोरे सर त्या माणसाला घेऊन चाललेले असतात आणि तात्यासाहेबांच्या माणसाचा प्लॅन होतो. आणि त्या प्लॅनमध्ये ते ठरवतात की मोरे सरांची गाडी ही बॉम्बनी उडून द्यायची. आणि आता ते रोडला बॉम्ब ठेवतात आणि मोरे सरांची गाडी येते आणि तेवढ्या तिथे बॉम्ब फुटतो आणि मोरे सर गाडीतून खाली पडतात आणि ते गाडी पूर्ण पेटून जाळधूर होतं त्या गाडीचा. तर आता मोरे सर जखमी होतात त्याच्यामध्ये. तर आता इकडं जी मंजू आहे ती पोलीस स्टेशनला असते. तर तिथे काही माणसं येतात आणि ते म्हणतात तुम्ही कसं काय तात्यासाहेबांविरुद्ध सांगू शकता की तात्यासाहेबांनी या सगळ्या पाठीमागा हात आहे. तुम्हाला काही दिवसांसाठी सस्पेंड करण्यात येत आहे, कारण की तुम्ही बळजबरी तात्यासाहेबांचं नाव घेतलंय, त्यामुळं तुम्ही आता सस्पेंड होणार आहेत, असं ते मंजूला म्हणतात. मंजू म्हणते असं काय करताय, पण आता मंजूला पण सस्पेंड करतात. तर इकडं तात्यासाहेब गणपती बुडवायला येतात आणि ते पाण्यात जाऊन हात जोडून म्हणतात की हे बघा आता सत्या आणि मंजू आज गणपती बुडवतंय, उद्या तुम्हाला दोघांना पण बुडवणार मी, असं ते म्हणतात. तर बघूया आता पुढच्या भागात नक्की काय घडणार आहे हे बघायला सबस्क्राईब करा.